आज होता माझा बर्थडे, पण त्याआधी आदल्या दिवशी माझी फ्रेंड आली होती घरी. तिची मुलगी पण अनाया एवढीच आहे, तर दोघींनी दिवसभर इतका राडा घातला होता की मी खूप थकून गेली. आणि रोशन ऑफिसवरून आल्यावर अनायाची रिस्पॉन्सिबिलिटी मी त्याला दिली. आजकाल आम्ही बाबांना असं घोडा घोडा व्हायला सांगतो आणि खूप मज्जा करतो. संध्याकाळी माझा बर्थडे म्हणून इथे प्राची छान केक घेऊन आली होती. तिने स्वतः हा केक बनवला. केक खूप जास्ती टेस्टी होता. तर इकडे केक कट करून मग आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट केला. तर तुम्हाला सुद्धा जर केक ऑर्डर करायचा असेल तर प्राचीकडनं एकदा केक नक्की ऑर्डर करून पहा, कारण केक खूप जास्त टेस्टी होता. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. मम्मा हॅपी बर्थडे. थँक्यू. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोशनी मला इकडे उठल्यावर मस्त फ्लावर्स देऊन सरप्राईज दिलं. मग आम्ही मस्त रेडी झालो. इकडे माझं बर्थडेचं गिफ्ट सुद्धा रोशनने मला घालून दिलं. हे सुंदर असं ब्रेसलेट त्याने मला गिफ्ट केलेलं आहे. डान्स कसा करतो का? आणि मग आम्ही मंदिरात जायला निघालो. त्याआधी इकडे अनायाचा मस्त डान्स सुरू होता. थोडेसे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले आणि मग थेट मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेतले. आणि ही साडी मी रिसेंटली जी एक्झिबिशनमधून घेतली होती तीच आहे. म्हटलं चला मंदिरात चाललेलो आहे तर छान ट्रेडिशनल वेअर करू, तर मग साडीच वेअर केली. मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इकडे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग आम्ही लंचला गेलो. तर अनायासाठी इकडे मी मस्त टोमॅटो सूप घेतलं होतं आणि तिला ते फार आवडलं. तिने मज्जेने पिलं. घरी आल्यानंतर मी थकले होते, पण न चुकता हे फ्लावर्स पहिले मी माझ्या जारमध्ये पाण्यात टाकून ठेवले, कारण ते मला असं बघायला खूप छान वाटतं. आणि संध्याकाळी इकडे रोशननी स्पेशल चहा माझ्यासाठी बनवला होता. नेहा सुद्धा इथे छान माझ्यासाठी बुके घेऊन आली होती. मला खूप सारे बर्थडे विशेष दिले सगळ्यांनी. आणि अशा प्रकारे दिवस खूप छान गेला. असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.